नमस्कार मित्रांनो, पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपलं. आपण आज आलो आहे भीमा नदीच्या तीरावरती वसलेलं पटवर्धन कुरवली या गावात. हे गाव पंढरपूरपासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, या गावात पौराणिक, ऐतिहासिक व रहस्यमय ठिकाणं आहेत. ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला चॅनेल सबस्क्राईब करा. चला तर आता आपण जाणार आहोत इथले ऐतिहासिक व पौराणिक ठिकाण पाहण्यासाठी. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. हे पहा, आपण आलो आहे भीमा नदीच्या तीरावरती एक महादेव मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण पहिल्यांदा जाणार आहोत. हे मंदिर खूप पौराणिक मंदिर आहे आणि या मंदिराचं पूर्ण बांधकाम हेमाडपंथी आहे आणि हे मंदिर असं तळघरामध्ये आहे आणि इथे पूर्ण अशा दगडी पायऱ्या होत्या. एक वेळेस भीमा नदीला पूर आल्याने ह्या पायऱ्या सगळ्या वाहून गेल्या असं गावकरी म्हणत आहेत. पाहू शकता, इथे सुद्धा एक शिवलिंग आहे. हे असं छोटंसं मंदिर आहे आणि साईडला सभामंडप नवीन बांधलेला आहे. हे पहा, समोर नंदी आहे. पूर्ण असं पौराणिक मंदिर आहे. हे पहा, मंदिरात जाण्यासाठी छोटासाच दरवाजा आहे. बघू शकता, अगदी छोटासा वाकून आतमध्ये जावं लागतं दर्शन घेण्यासाठी. हे आहे शिवलिंग. हे मंदिर पूर्ण पौराणिक आहे. नंतर हे आतून स्टाईल्स लावलेले आहेत. पाहू शकता, वरच्या साईडला दगडी स्लॅब, दगडाच्या शिळांनी हे मंदिर बांधलेलं आहे. अगदी छोटंसंच मंदिर आहे हे. हे पहा, आणि एका साईडला महादेवांची त्रिशूळ सुद्धा आहे. हे पहा, हे पहा, हे मंदिराचे खांब आणि ह्याच्यावरली डिझाईन. हे पहा, हे मंदिर पूर्ण पौराणिक आहे, परंतु या मंदिराला पेंटिंग केलेले आहे. हे पहा, चला आपण फेरी मारूया. अगदी 1 फुटाचीच जागा आहे फेरी मारण्यासाठी. हे पहा, पूर्ण असं दगडी बांधकाम आपण बाहेरून दाखवत आहोत. हे पहा, आपण आता मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे आणि इथे अशा विटकऱ्या लावलेल्या आहेत. आपण माघारी जाऊया. हे पहा, आपण आता मंदिराच्या वरच्या साईडला आलो आहे. हे पहा, संपूर्ण असं हे मंदिर असं आतमध्ये आहे, तळघरामध्ये. हे पहा, या साईडचं सगळं बांधकाम नवीन केलेलं आहे आणि इथे सुद्धा भंगलेल्या अवस्थेत शिवलिंग आहे. याच मंदिराच्या शेजारी रेणुका माता मंदिर आहे. हे पाहू शकता, हे आहे रेणुका माता मंदिर. चला आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. या पण मंदिराचं बांधकाम चालू आहे. हे सुद्धा मंदिर खूप पौराणिक आहे, पण बाहेरून पूर्ण सभामंडप नवीन बांधलेला आहे. पाहू शकता, आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहे.
हे पहा, हे पहा, आता आपण आलो आहे मंदिरांच्या बाहेर. इथे असे 2 पौराणिक मंदिरं आहेत आणि या झाडाखाली खूप पौराणिक समाध्या आहेत. इथे अशी एक समाधी आहे की ती सतीची समाधी आहे असं म्हणत आहेत. पूर्वी नवरा वारल्यानंतर बायको आपलं जीवन नवऱ्याच्या मागे देत होती, संपवत होती, तिला सती म्हणत होते. पाहू शकता, ही सतीची समाधी आहे. इथे एक पिंड आहे, हाताचा चिन्ह आहे, चंद्रकोर आहे आणि गोल टिकलीसारखा एक चिन्ह आहे. हे पहा, हिला सतीची समाधी आहे असं गावातील लोक म्हणत आहेत. हे पहा, आपण आता आलो आहे गावातील मारुती मंदिराजवळ. हे पहा, हे मारुती मंदिर आहे आणि इथे असं म्हणलं जातं की हे मंदिर 12व्या शतकातील आहे. हे पहा, इथे काही पिंडे आहेत आणि पौराणिक शिल्प आहेत. मंदिरापाशी जाऊया. हे पहा, इथे शिवलिंग आहे आणि नंदीसुद्धा आहे आणि नागोबाची दगडी मूर्तीसुद्धा आहे, नागदेवताची. चला आपण या साईडला बघूया. पाहू शकता, इथे अनेक देवांच्या मूर्त्या आहेत. गणपतीच्या आहे, नागरायाच्या आहे. हे पहा, हे मंदिर 12व्या शतकातील आहे असं गावातील लोक सांगत आहेत. हे पहा, या मंदिराचा पूर्ण सभामंडप नवीन बांधलेला आहे, परंतु आतमधील छोटंसं मंदिर अजून पौराणिकच आहे. हे मारुतीचं मंदिर आहे. पाहू शकता, मारुतीरायाचं मंदिर आणि हे गाव. पहा, आपण सध्याला मंदिराच्या सभामंडपात आहे. हे पहा, आणि आपण 12व्या शतकातील देवांच्या मूर्त्या व इतर काही शिल्पे दाखवणार आहेत. पाहू शकता, पूर्ण असं पौराणिक बांधकाम आहे. ह्याच्यावर कलर दिलेला आहे. पहा, मंदिरापाशी अशी तुळस आहे. पाहू शकता, अशा पुढच्या साईडला स्टील ग्रिल बसवलेले आहेत आणि अजून सुद्धा या मंदिराचं बांधकाम चालू आहे. मंदिराच्या साईडला 12व्या शतकातील काही मूर्त्या आहेत. हे पहा, इथे महादेवांच्या पिंडी आहेत, नंदी आहेत आणि पूर्ण पौराणिक शिल्प आहेत. हे पहा, या मूर्त्यांना सुद्धा कलर दिलेला आहे. हे पहा, ही पिंड आहे, हे नंदी आहेत. पहा, इकडल्या साईडला पण इथे सुद्धा पिंड आहेत आणि ह्या संपूर्ण जे पौराणिक वस्तू आहेत ते 12व्या शतकातील आहेत असं गावातील लोक सांगत आहेत. पहा, या शिल्पांवर युद्धांचे चित्र कोरलेले आहेत आणि नागदेवताची सुद्धा शिल्प आहे. हे पहा, हे नंतर कलर दिलेला आहे. हे पहा, आपण आता आलो आहे गावामधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. हे सुद्धा मंदिर खूप जुनं आहे असं गावातील लोक सांगत आहेत. हे पहा,
ही आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती पाहू शकता। हे पहा, हे सुद्धा मंदिर खूप जुनं आहे। हे पहा, पूर्ण असं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर। मित्रांनो, आजची भटकंती आपण इथेच थांबूया। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।